नमस्कार मित्रांनो, पीक विम्याचे जे काही कमिशन आहे, हे कमिशन आपल्याला CSCचे जे काही वॉलेट आहे, या वॉलेटमध्ये हे पैसे ॲड झालेले आहे. तर काही जिल्ह्यांचे पेमेंट हे अजून यायचे बाकी आहे. आणि हे जे काही कमिशनचे पैसे आहे, हे कमिशनचे पैसे जर आपल्याला आपल्या DigiPayमध्ये जर आले असते, तर DigiPayमधून हे पैसे आपल्याला आपल्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करता आले असते आणि ती रक्कम आपल्याला काढता आली असती. परंतु वास्तविक पाहता तसे झालेले नाही. हे जे काही कमिशन आहे, हे आपल्या CSCच्या वॉलेटला आलेले आहे. त्यामुळे बरेच केंद्र चालकांना प्रश्न पडला असेल की हे जे काही पैसे आहे, हे पैसे कशा पद्धतीने काढायचे आणि आपल्याला कशा पद्धतीने आपले पैसे आपल्याला आपल्या खिशात येतील, अशा प्रकारचा एक प्रश्न बऱ्याच केंद्र चालकांना पडलेला असेल. तर मित्रांनो, हे जे काही वॉलेटमध्ये पैसे आलेले आहे, या वॉलेटमध्ये आलेल्या पैशाचा उपयोग आपण CSCच्या ज्या काही सर्व्हिसेस आहे, यामध्ये इलेक्ट्रिसिटी बिल असेल किंवा DTH रिचार्ज, मोबाईल रिचार्ज किंवा पॅन कार्ड असेल किंवा अन्य अशा अनेक सुविधा आपल्या CSCमध्ये देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे फास्टॅगचे रिचार्ज असेल किंवा आपण यामधून LICचे जे काही हप्ते आहेत ते भरू शकतात. अशा अनेक सर्व्हिसेस या CSCमध्ये आहे. तर यामध्ये कोणताही एखादा जर कस्टमर आला, समजा आपल्याकडे एखाद्याला जर मोबाईलचा रिचार्ज करायचा असेल किंवा एखाद्याला फास्टॅगचं, तर आपण यामधून ते करू शकतात. आणि हे जे काही आपले वॉलेटचे पैसे आहे, हे याच्यामधून कपात होतील आणि आपल्याला त्यामध्ये पण कमिशन हे भेटणार आहे. तर अशा प्रकारे आपण जे काही वॉलेटमध्ये पैसे आलेले आहे, ते वॉलेटचे पैसे अशा प्रकारे आपण काढू शकणार आहात. तर मोबाईलचं रिचार्ज जर करायचं म्हटलं तर आपल्याला इथे टेलिकॉम हे ऑप्शन दिसेल, आपल्याला याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर इथे मोबाईल प्रीपेड, त्यानंतर जे काही आपले सिम कार्ड असेल, समजा एअरटेल, BSNL, रिलायन्स, VI, हे आपल्याला इथून निवडून घ्यायचे आहे. जसे की मी इथे रिलायन्स जिओ हे निवडतो. त्यानंतर आपल्याला इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे किंवा आपण इथे कस्टमरचे पण रिचार्ज इथे करू शकता. आणि रिचार्ज करता वेळेस आपल्याला एका गोष्टीचे ध्यान द्यायचे आहे. यामध्ये हा जो काही नंबर आहे, प्रीपेड आहे की पोस्टपेड, हे आपल्याला इथून सिलेक्ट करून घ्यायचे आहे. प्रीपेड असेल तर प्रीपेड निवडा, पोस्टपेड असेल तर पोस्टपेड निवडा. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे प्लॅन इथे दाखवले जातील. जर आपला छोटा जिओ असेल तर आपण त्याचे रिचार्ज याच्यामधून सुद्धा करू शकतात. त्याचप्रमाणे 3G किंवा 4G मोबाईल असेल, आपल्याला इंटरनेट पॅकचे रिचार्ज करायचे असतील, तर आपण इथून ते करू शकता. तर मित्रांनो, मी येथे फुल टॉक टाईममध्ये 666 84 दिवसाचा जो काही प्लॅन आहे जिओचा, हा येथे निवडून घेतलेला आहे. तर आपल्याला इथे सिलेक्ट नावाचं ऑप्शन दिसेल, आपल्याला इथे सिलेक्ट करायचे आहे. तर खाली इथे रक्कम पाहू शकतात की 666. त्यानंतर आपल्याला जो काही CSCचा वॉलेट पिन आहे तो टाकायचा आहे. वॉलेट पिन टाकल्याच्या नंतर येथे पे या बटनावर क्लिक करायचे आहे. यामध्ये थोडीशी प्रोसेसिंग होईल मित्रांनो. थोडीशी प्रोसेसिंग झाल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की आपण जे काही रिचार्ज केलेले आहे ते इथे सक्सेसफुल झालेले आहे. आता मी येथे 666 रुपयाचे जिओचे रिचार्ज केलेले आहे. तर यामध्ये आपल्याला 10 रुपयापोत हे कमिशन याच्यामध्ये मिळालेले आहे. तर अशा प्रकारे आपण जे काही CSCमध्ये आपले पीक विम्याचे जे काही कमिशन आलेले आहे, त्या कमिशनचा उपयोग आपण अशा प्रकारे मोबाईलचे रिचार्ज किंवा अन्य कोणत्या तरी कारणासाठी करू शकतात.
तर या व्यतिरिक्त जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये टाका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.